नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कोविड नंतर प्रथमच आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय. खरं तर सुरुवात कुठून करावी हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माणूस आणि गोष्टीचं खूप जुनं नातं आहे. अगदी जेव्हा आपल्याला लिहिता येत नव्हतं किंवा जेव्हा बोलताही येत नव्हतं, अशा काळात माणसाने भित्तिचित्रांच्या माध्यमातून आपली गोष्ट सांगितली. आज आपण आधुनिक भारतात जगतो, 21व्या शतकात जगत आहे. गोष्ट सांगण्याची पद्धत, तिचं माध्यम आज खूप ड्रास्टिक चेंज झालं आहे. आज प्रत्येकजण आपली गोष्ट आपल्या माध्यमातून मांडू शकतो. जसं की आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये या गोष्टीचं जे नरेशन आहे, हे नरेशन किती प्रभावी ठरू शकतं, समाजामध्ये कशा प्रकारची बदल घडू शकतं, हे खूप जवळून पाहायला मिळाले, ऐकायला मिळाले आणि वाचायलाही मिळाले. सध्याची माध्यमं, सोशल मीडिया असेल किंवा टी व्ही माध्यमांमध्ये आहे, बऱ्याच वेळा एक प्रकारे एक गोष्टच सांगितली जाते. प्रत्येकजण आपल्या भूमिकेतून, आपल्या चष्म्यातून ती गोष्ट सांगत असतो. पण याही पलीकडं एक तथ्याच्या जवळ किंवा सत्याच्या जवळ जाणारे फॅक्ट असतात. हे फॅक्ट या सगळ्या सोशल मीडियाच्या जंत्रीत कुठेतरी हरवलेले दिसतात. वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून किंवा बातमीदार म्हणून आम्ही आमच्या वृत्तपत्रामध्ये किंवा आमच्या माध्यमातून रोज हे फॅक्ट क्रॉस चेक करून मांडत असतो. पण दुर्दैवानं सोशल मीडियावर जे नरेशनचे शिकार बनतात, हे लोक या वृत्तपत्रांपासून कैक मैल दूर असतात. बऱ्याचदा हे वृत्तपत्र वाचले जात नाही किंवा ह्या वृत्तपत्रातील जे फॅक्ट लिहिलेले आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून वृत्तपत्रे लिखाणाबरोबरच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी भेटायला यावं हे जाणवलं. त्याची तीव्रता मला खरं त्यावेळेस जाणवली ज्यावेळेस माझ्या आजूबाजूचे माझे मित्र, माझे नातेवाईक जेव्हा या सोशल मीडियातल्या चुकीच्या नरेशनचे शिकार झाले आणि त्यातले तथ्य मी ज्यावेळेस त्यांच्यासमोर सांगत गेलो त्यावेळेस त्यांना त्यातली वेगळी बाजू समोर आली. म्हटलं चला याच माध्यमातून तरी आपण निदान एखादी घडलेली घटना आणि त्यातले तथ्य काय आहे किंवा त्यातली खरी बातमी काय आहे ही समोर मांडता येईल का, हा प्रयत्न मी या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सुरू करतो आहे. जसं आपल्याला कल्पना आहे की नुकतीच NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे, या टेस्टिंग एजन्सीने नीटची जी परीक्षा जी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते, त्या परीक्षेसंदर्भात खूप वाद चालू आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरची जी प्राध्यापक पदासाठी किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी जी पात्रता परीक्षा आहे, ज्याला नेट म्हणून ओळखलं जातं, UGC नेट, तीही शिक्षण मंत्रालयाने नुकतीच रद्द केली आहे. ती परीक्षासुद्धा NTA घेत होती. आता ह्या दोन घटना आहे, हे फॅक्ट आहे. पण या फॅक्टभोवती सध्या देशभरातलं सगळं वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळलं जातं आहे. यावर अनेक चर्चा होतील, लोक आपली गोष्ट तुमच्यासमोर मांडतील. पण ह्या गोष्टींच्या पलीकडे विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पहिलं की गेले काही वर्ष शिक्षणाच्या नावाने जे बाजारीकरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे, व्यवस्थेलाही डोईजड ठरतील असे क्लासेस यामध्ये मोठे स्टेक होल्डर आहे. एकेकाळी ज्ञानाधिष्ठित असलेला आपला समाज आज धनाधिष्ठित झालेला आहे. काही कर, 2 नंबरचं का असेना पण पैसा मिळवला पाहिजे या उद्देशानं प्रेरित झालेला समाज, नीटच्या थ्रू होणारे वैद्यकीय प्रवेशातील ॲडमिशन्सला किती डोनेशन भरावं लागतं हाही एक त्यामागचा प्रश्न आहे. आणि कोट्यावधी रुपये डोनेशन भरून डॉक्टर झालेले विद्यार्थी पुढे काय करतात हाही एक समाज म्हणून विचार करण्याची गोष्ट आहे. सध्याच्या घटनेमध्ये न्यायालयामध्ये अनेक दावे दाखल आहेत, त्याच्यावर सुनावणी चालू आहेत. याचं काही राजकीयकरण होईल, त्यावरून अनेक वादही होतील, पण न्यायालयाच्या अंतिम चौकशीनंतर योग्य निर्णय आपल्या समोर येईल. काल रात्रीच घडलेला प्रकार म्हणजे नेट रद्द करण्यासंदर्भातला आहे. तर शिक्षण मंत्रालयाने ही नेट रद्द केली. त्यामागं कारण देताना त्यांनी IC4 नावाची संस्था, म्हणजे सायबर क्राईम संदर्भातला इन्व्हेस्टिगेशन करणारी गृह मंत्रालयाची एक विंग आहे, तिच्या इनपुटच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द केली आहे, जी मंगळवारीच घेण्यात आली होती आणि 24 तासाच्या आत जवळपास ती परीक्षा रद्द केली. तिची CBI चौकशी होणार आहे आणि CBI चौकशीनंतर अंतिम तथ्य आपल्यासमोर होतील. पण हे होत असताना देशभरातील परीक्षांच्या बाबत अनेक वेळा आम्ही वार्तांकन केलं आहे, अनेक त्रुटी राहत आहेत.
त्यावर केवळ एकच स्टेक होल्डर जबाबदार नसतो. ही परीक्षेच्या यंत्रणेमध्ये सहभागी असलेले सगळे स्टेक होल्डर या पूर्ण गैरप्रकारासाठी जबाबदार असतात. यासाठी एक फुलप्रूफ परीक्षा पद्धती विकसित करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पेपर लीक संदर्भातचा जो कायदा आहे, ज्याची मागणी अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटना करत आहे, हा पेपर लीक संदर्भातला कडक कायदा होण्याची सध्या गरज आहे. आणि त्या दृष्टीनं हे नरेशन कसं जाईल असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सध्या तरी NTA संदर्भात याच गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हवामानासंदर्भातले बऱ्याचदा आम्ही अपडेट देत असतो. तर सध्या तरी जो मान्सून गेल्या 10 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये स्थिरावला आहे, त्याची वाढ होत नाही आहे, म्हणजे तो पुढे सरकत नाही आहे. तो मान्सूनला पुढे जाण्यासाठी सध्याची पोषक परिस्थिती आज निर्माण झाली. गुरुवार आहे आज, ही परिस्थिती निर्माण झाली. पुढील काही दिवसात 2 ते 3 दिवसात मान्सून चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काय अपडेट आपण नेहमी या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला इथून पुढचे काही अपडेट्स हवे असतील तर नक्की हा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.